अकोल्यातील अकोटमधील युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांना आता मोठा संघर्ष करावा लागतोय। शेतकऱ्याला खतासाठी रात्री 3 वाजल्यापासून कृषी सेवा केंद्राबाहेर रांगेत उभं राहावं लागतंय। आता युरिया आणि डीएपी खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना 7/12 आणि आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलंय। याशिवाय शेतकऱ्यांना थंब अथवा ओटीपी देणं तितकंच बंधनकारक असल्याकारणानं शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे। कृषी सेवा केंद्राबाहेरून रांगेतून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी। अकोला जिल्ह्यातील अकोट शहरामध्ये जर पाहिलं तर गेल्या 4 ते 5 दिवसापासून शेतकऱ्यांची युरियासाठी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती। एकंदरीत जर पाहायला गेलं तर रात्री 3 वाजतापासून शेतकऱ्यांनी युरियासाठी रांगेत लागले होते। करतवाडीहून आलेलो आहो, काल पण आलो होतो, काल पण वापस गेलेलो आहो। सकाळी 4 वाजता आलो होतो, आज 3 वाजता आलो, पण अजून आता इथं आल्यानंतरही लाईनीत उभं आहो, आम्ही बसलेलो आहो। आता इथं आल्यानंतरही भेटते की नाही भेटत की काय माहित। दुकानावर आल्यानंतरही म्हणतील की माल आहे नाही आहे, काल त्याला वाटप केला। मग सांगा रोज रोज आम्ही असं किती दिवस चक्रा मारे 3-3 4-4 वाजता उठून। कालही आलो, कालही वापस गेलो। काल 7/12 नव्हता तर आधार कार्डवर काल भेटलं नाही, वापस पाठवून दिलं। आम्हाला 10 पोते पाहिजे, नाही मिळालं। त्यांचा थंब लावल्याशिवाय समजा हे खत पण नाही भेटत आहे। दुसऱ्या समजा लागूनची शेती केली तर मग त्यांना आणायचं ते का अकोला कोणी नागपूर असं असते, तर तुम्ही सांगा मग त्या थंब लावल्याशिवाय खत भेटते काय? ती अडचण आहे। त्यानंतर सामूहिकचा 7/12 असते, सामूहिकच्या 7/12वर सामूहिकवाला आला तर बरं, समजा भाऊ चुलत भाऊ तो येऊ शकते काय? तो येऊ शकत नाही। कोणी म्हणते मी नोकरीवर अकोल्याला आहो। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोट, अकोला।